गजानन, कशा आहात सगळे? नक्कीच तुम्ही मजेत असणार. तर आज मी तुमच्यासोबत महिन्याभराचा किराणा काय लागतो किंवा किती बजेट होतं तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आपला व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. घरात लागणारा प्रत्येक महिन्याचा किराणा खरेदी करताना आपले बजेट आपण ठरवूनच जायचं. त्यातल्या त्यात जर सण-सूद असेल तेव्हा मात्र आपलं बजेट थोडं मागे-पुढे होऊ शकतं. आणि अनेकदा काय होतं, आपण सामानाची यादी न करता सामान खरेदी करायला जातो. मग अशा वेळी जे खरंच महत्त्वाचं सामान आहे ते मागे राहून जातं आणि नको ते सामान आपण घरी घेऊन येत असतो आणि आपले जास्तीचे पैसेसुद्धा खर्च होतात. त्यामुळे सामान घ्यायला जायच्या वेळेला यादी ही सामानाची करून न्यायची किंवा आपल्या घरामध्ये एक्स्ट्राचं सामान असेल ते सुद्धा बघून घ्यायचं. त्यानंतरच सामान खरेदी करण्यासाठी जायचं. तर मी इथे माझ्या घराच्या जवळच एक सुपर शॉपी आहे. मी तिथूनच नेहमी सामान आणते. दुकानात जाता वेळेला अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची, गर्दीच्या वेळेला आपण कधीही किराणा दुकानात जायचं नाही, जेणेकरून आपलं जे सामान आहे ते सुद्धा आपण एक्स्ट्राचं आणणार नाही किंवा बऱ्याचशा गोष्टी विसरून सुद्धा राहणार नाही. तर जेव्हा गर्दी नसेल तेव्हाच जायचं. आणि ऑफर्समध्ये सुद्धा जास्त फसायचं नाही, कारण ऑफर्समध्ये पण काय असतं, एक प्रकारची लालूचच दिली जाते आणि त्याच्यात सुद्धा आपली फसवणूक होऊ शकते. त्यामुळे मी तरी ह्या गोष्टी थोड्या लक्षात ठेवते आणि नेहमीची जी दुकान आहे मी तिथूनच सामान घेऊन येत असते. तर अशा प्रकारे बघा, एका गोणीमध्ये मी सगळं सामान घेऊन आले. सामान आणता वेळेला मी 2 पिशव्या नेते किंवा 2 गोण्या नेत असते, जेणेकरून जड वस्तू ह्या गोणीमध्ये टाकते आणि हलक्या हलक्या वस्तू ह्या पिशवीमध्ये टाकून आणत असते आणि आपल्या वस्तूंची सुद्धा फुटतूट होत नाही. सर्व एक एक सामान हे पिशवीच्या बाहेर काढून घेतलं आणि गोणीसुद्धा अशी साईडला ठेवून दिली. तर विरूचं बघा काय चाललंय, तर विरूला पाहिजे होती अगरबत्ती फोडून. त्याला देवाजवळ लावायला अगरबत्ती फार आवडते आणि त्यानंतर बरंचसं सामान घेऊन सुद्धा तो पळालेला होता. तर अशा प्रकारे मी सगळं सामान काढून घेते आणि तुमच्यासोबत दाखवते की मी सामान काय काय आणलेलं आहे. सर्वात पहिले बघा, मी 5 किलो तांदूळ आणलेला आहे सर्व. हा 3 किलो हा HMT नावाचा तांदूळ आहे आणि त्यानंतर हा 2 किलो आहे जो काली मूच म्हणून आहे. खूप छान लागतो आणि मी असे 2 प्रकारचे तांदूळ वापरते. प्रत्येक म्हणजे मला पावणे 2 महिने हा जातो तांदूळ. आणि त्यानंतर बघा, हे 1 किलो शेंगदाणे आहे जे मला 1.5 महिन्यापर्यंत जातात आणि थोडंफार जर मधात उपवास वगैरे असेल तर थोडेफार मग मागे पुढे होतं म्हणा. आणि त्यानंतर बघा, हे मी असे 3 विम बार आणते. लिक्विड जेल मी जास्त यूज नाही करत. तर अशा प्रकारे मी 3 बंच आणलेले आहे. आणि त्यानंतर बघा, हे कपडे धुवायचं साबण आहे जे सर्फ एक्सेल आणि रिन हे असे 2 प्रकारचे साबण मी यूज करते मिक्समध्ये, जेणेकरून व्हाईट कपड्यांसाठी सर्फ एक्सेल यूज होईल आणि अशी नॉर्मल कपड्यांसाठी मी रिन हा साबण यूज करत असते. ते सुद्धा अर्धा डझन आणले, जेणेकरून मला ते 1.5 महिन्यापर्यंत जातात. आणि बघा, इथे मी सर्फ एक्सेल डिटर्जंट पावडर आणि ॲक्टिव्ह व्हील डिटर्जंट पावडर असे 2 प्रकारचे आणलेले आहे. हे मी मिक्स करून यूज नाही करत, हे वेगवेगळेच यूज करते. साधारण कपडे असेल तर त्याच्यासाठी मी ॲक्टिव्ह व्हील यूज करते आणि व्हाईट कपड्यांसाठी हा सर्फ एक्सेल वापरते. त्यानंतर बघा, इथे मीठ पुडे सुद्धा 2 आणलेले आहे. मला 2 महिने जातो, कारण एका महिन्याला एकच जातो. तर बरंचसं सामान हे पावणे 2 महिने जाते, त्यामुळे मी अशा 2-2च्या सेटमध्ये घेऊन येते. किलोचा हा डॉल्फिनचा साबुदाणा आहे. खूप छान आहे वापरायला, कारण चिकटसुद्धा होत नाही आणि चांगलासुद्धा भिजतो. आणि हे अर्धा किलो खोबरं आहे, कारण जास्त मसाल्याच्या भाज्या होत नाही माझ्याकडे, त्यामुळे मला अर्धा किलोचं खोबरं हे 1.5 महिना जातं. मिरची पावडर मी घरचीच यूज करते, घरी बनवलेली. परंतु यावेळेस काय झालं, माझं मिरची पावडर लवकर संपलं, त्यामुळे मी गरजेनुसार हे मिरची पावडरसुद्धा आणलेलं आहे. त्यानंतर इथे 4 किलो साखर आहे, जी मला 1.5 महिन्यापर्यंत पुरते. तर बघा, तेलाचे पाऊचसुद्धा कधी कमी जास्त होतं, कारण कोणी जर आलं तर जास्तसुद्धा लागतं. तर मी साधारणतः हे 5 पाऊचच आणलेले आहे, जेणेकरून 1.5 महिन्यापर्यंत जातात. आणि देवासाठी मी वेगळं तेल वापरते. घरामध्ये पोहे खूप जास्त आवडतात, तर मला 2 किलो लागतात 1.5 महिन्याला पोहे. आणि अधूनमधून जर कमी पडले तर मग मी एक्स्ट्राचं पॉकेट घेऊन येत असते. असं काही नाही, एखादी वस्तू कमीसुद्धा लागते आणि एखादी वस्तू जास्तसुद्धा लागू शकते. कसुरी मेथी आहे, आपल्या भाजीला छान चव देते. तर एव्हरेस्टची कसुरी मेथी छान लागते, तर मी आणत असते ही 1-2 महिन्यातून.
आणि त्यानंतर चहा पावडर थोडासा वेगळा आला होता. तर ही चहा पावडर आहे आणि ही उडदाची डाळ आहे. 1 किलो आहे उडदाची डाळ. ती मला महिन्याला 1च किलो लागते. अधूनमधून इडलीसुद्धा भरपूर प्रमाणामध्ये होते घरामध्ये. आणि बघा इथे खमंग ढोकळ्याचं पॅकेट हे रेडीमेड आणले, मी पहिल्यांदाच आणले असं. तर हा बघा विरूचा ब्रश आहे आणि विरूला काढायचं होतं अगोदर ब्रश, तर आपण त्याची ओपनिंग करूया. विरूचा ब्रश कसा आहे तर हा बघा विरूचा येल्लो असा ब्रश, हे घेऊन घ्या. आणि त्यानंतर बघा मुलांची फेवरेट बिस्किट आहे. जास्त देत नाही मी त्यांना बिस्किट, परंतु किराणामध्ये आणावेच लागतात. आणि हे विम लिक्विड आहे जे तांब्या पितळांच्या भांड्यासाठी मी यूज करते. आणि हे संतूर साबण आहे जे महिनाभराच्या वरती जातात, मला 3 साबण महिन्याला लागतात. आणि हे हार्पिक आहे टॉयलेट बाथरूम आणि फ्लोअर क्लीनरसाठी. छान सुगंध येतो ह्या लिक्विडनी, खूप छान आहे. आणि एक ही कम्फर्टची बॉटलसुद्धा आणलेली आहे जी जास्त काही दिवस जात नाही, 20च दिवस जाते. कारण कधी एखाद्या वेळेस एक्स्ट्रासुद्धा कपड्यामध्ये पडून जाते. आणि हे फ्रीचं सामान आहे काही. हँडवॉश हा साबणांवरती मिळालेला होता. आणि ही एक डेटॉल साबण आहे जी लिक्विडवर होती, मॉर्टिन लिक्विडवर. ते सुद्धा तुम्ही घ्यायला विसरायचं नाही. आणि त्यानंतर हे काही मसाले आणलेले आहे, काही घरगुतीसुद्धा मसाला यूज करते. आणि काही रेडीमेड हे गरम मसाल्याचे छोटे छोटे पॅकेट्स आहे, ते सुद्धा मी वापरते. त्यानंतर बघा इथे टोमॅटो सॉस आणलेले आहे जे छोट्या पाउचेसमध्ये. आणि हे कोलगेट आहे 2, छोटेच वापरते मी, कारण आपण कधी कधी मोठे आणले तर ते वायासुद्धा जातं. त्यानंतर ही बघा सोनपरीची भगर आहे, खूप छान आहे. मला एकादशी वगैरे असतात त्यामुळे मी ही एक अर्धा किलोचं पॅकेट आणलेलं आहे. आणि ही नुपूर मेहंदी आहे जी मी अधूनमधून मेहंदीसुद्धा लावते. आणि पाऊंड्स आहेत क्रीम ज्या माझ्या मिस्टरांसाठी सुद्धा लागतात आणि मला सुद्धा मी वापरते. हा झेंडूबाम आहे, अधूनमधून घरामध्ये लागतो कोणाचं डोकं वगैरे दुखलं किंवा थोडंफार दुखत असेल तर. आणि काही एक्स्ट्राचं सामानसुद्धा मी घेऊन येत असते, मला मेहंदी वगैरे काय लागतं ते. आणि हा गुळ आहे 1 किलोचा आहे हा भेली. तर तीसुद्धा काही 40 रुपये किलो की काय भेटली मला. आणि त्यानंतर देवासाठी मी काही धूपसुद्धा आणलेले होते. तेलाची बॉटल आहे पॅराशूट तेलाची, ती मला 1-1.5 महिना जाते. त्यानंतर हे जिऱ्याचं पॉकेट आहे, हे गरजेनुसार लागतं. आणि त्यानंतर बघा इथे जाम आणलेला आहे, फ्रूट जाम, हा विरूनी घेतला. त्यानंतर बघा विलायची घरामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी लागते, तर मी अशी इलायचीसुद्धा घेतली. एक इनोचं पॉकेटसुद्धा होतं जे ढोकळ्यासाठी वगैरे लागते. त्यानंतर सोप आहे, काही हे मसाले आहे जे मागे राहिलेले होते. तर अशा प्रकारे माझा हा भरपूर असा किराणा झालेला आहे. आणि तो कितीचा झाला ते सुद्धा मी तुम्हाला शेवटी सांगते. तर अशा प्रकारे हा किराणा, आता मोठा टास्क होता पूर्ण याला चेक करायचं की सामान आपलं व्यवस्थित आलं की नाही. कारण यादी जरी नेली तरी आपण जे मेन बिल असतं त्याच्यावर असतं आपण सामान काय काय खरेदी केलं किंवा आपलं किती सामान झालेलं आहे. तर माझ्या टोटल ह्या 68 अशा वस्तू झालेल्या होत्या. तर मी पूर्ण चेक करून घेतला आणि पूर्ण सामान माझं व्यवस्थित आलेलं आहे. तर फायनली मी तुम्हाला सांगते की माझा 1.5 ते 2 महिन्याचा हा किराणा 4100 म्हणजे 4100 रुपये मला टोटल लागलेले आहे याच्यामध्ये. कारण तरी पण याच्यामध्ये माझं कापूर किंवा देवाचं तेलसुद्धा बाकी होतं. अशा अधूनमधून काही गोष्टी राहतात ज्या त्या दुकानामध्ये मिळत नाही किंवा त्यापेक्षा जास्त भाव राहतो त्याचा. तर बघा इथे मधाची बॉटल विसरली होती, कारण विरूनी लगेच लपून ठेवलेली होती त्याला खाण्यासाठी. आपला किराणा आला तेव्हाच आपण डब्यामध्ये स्टोअर करून ठेवायचा, कारण आपण तसा जर ते लोळवत ठेवला तर तो सुद्धा खराब होतो वरती. तर बघा अशा प्रकारे ही माझ्याकडे चिनी मातीची बरणी होती, खूप छान आहे. आणि तिची प्राईससुद्धा सांगते तुम्हाला, मी लोकल स्टोअरमधून घेतलेली आहे आणि ती मला 200 रुपयामध्ये पडली. तर अशा प्रकारे मी हा साबुदाणा त्याच्यामध्ये स्टोअर करून ठेवते, कारण बिस्किट वगैरे यूज करण्यासाठी जर म्हटलं तर ती लगेच फुटून जाईल, तर ही वरतीच ठेवते. तर अशा प्रकारे सगळे हे डब्बे आहे माझ्याकडे, काही प्लास्टिकचे कंटेनर त्याच्यामध्ये स्टोअर करते. शेंगदाणे मी आता असेच भरते सध्याला, पण जेव्हा ऊन चांगलं पडेल तेव्हा उन्हाला वाळवत घालते, कारण आता थोडंसं आभाळसुद्धा होतं इकडे. आणि बघा डाळ वगैरे सगळं टाकून ठेवते, कारण जास्त दिवस राहत नाही डाळ माझ्याकडे, लगेचच संपून जाते. आणि ज्यांच्याकडे डाळ वगैरे जर तुम्ही स्टोअर करून ठेवणार असाल त्यांच्यासाठी एकच उपाय आहे, डाळ किंवा कुठलंही कडधान्य छान कडक उन्हामध्ये वाळू घालायचं, जेणेकरून त्याला कीड भुंग वगैरे लागणार नाही.
तर अशा प्रकारे मी संपूर्ण हा किराणा भरून ठेवलेला आहे, कारण भरपूर डब्बेसुद्धा लागतात. प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये जे डेली यूज होतं ते सामान मी भरत असते आणि बाकीचे स्टीलच्या डब्यामध्ये भरून ठेवत असते, जेणेकरून जेव्हा अधूनमधून लागेल तेव्हा मी काढून घेत असते. अजून एक महत्त्वाची गोष्ट, आपल्या घरामध्ये जेवढे मेंबर असेल तशा प्रकारे आपला किराणासुद्धा होत असतो. तर माझा किराणा हा असाच मी 1.5 महिन्याला, पावणे 2 महिन्याला भरत असते आणि अशा प्रकारे स्टोअर करून ठेवते. तर नक्कीच तुम्हाला माझा आजचा हा किराणा सामानाचा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच शेअरसुद्धा करा.